हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहेत सर्वजण? आयो मस्त असाल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण. आता हा जो ब्लाऊज स्टिचिंग केलेला तुम्ही पाहताय, सुंदर असा ग्रे कलर आहे आणि त्याची संपूर्ण फोरटक्स कटिंग दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया. इथे आपल्याला कपडा घेतलेला आहे मी. सगळ्यात पहिली आपल्याला जी उंची आहे आपली 13 इंच उंची तयार ठेवायची आपल्याला. तर 14 इंच 1 इंच मिसळायचं आहे. तर 1 इंच मिसळून घेतलेला आहे. शोल्डर मी इथं 5.5 घेतलेला आहे. आणि यांचे जे ब्लाऊज आहेत जवळजवळ 5 ते 6 ब्लाऊज आहेत. त्यामुळे काही मी लाईव्हमध्ये दाखवते आणि काही आपले व्हिडिओ बनवते. तर कंटिन्यू बघा मैत्रिणींनो. तर इथे शोल्डर घेतलेला आहे 5.5, मुंडा तसा 5.5 घेतलेला आहे. खालच्या साईडला कंबर फिटिंग आपली जी 7 इंच आलेली आहे आणि 1 इंच टक्ससाठी घेतलेला आहे आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. मार्जिन घेतलेला आहे. तर मार्जिन ॲड करायची आहे. तर छाती घडी टाकायची आहे. व्यवस्थित छाती घडी आपली 8 इंच आलेली आहे. तर ती 8 इंच आपल्याला छाती घडी पण टाकून घ्यायची आहे. इथे मशीनमुळे थोडंसं प्रॉब्लेम येतो मला. तर अशा पद्धतीने शोल्डर बघायचा, मुंढा बघायचा आणि मुंढ्याला पण आपला शेप देऊन घ्यायचा आहे. तुमचा ब्लाऊज असेल तर मग ब्लाऊजवरनं तुम्ही मुंडा बघू शकता किंवा मग मापे जर असे अंगावरनं घेतले असेल तरी मग लिहून ठेवू शकता तुम्ही. आता इथं बघा थोडासा शोल्डर डाऊन केलेला आहे मी, थोडासा नॉर्मली अर्धा 1 इंच. तर इथे मी 2.25 इंच इथं मी गळा रुंदी घेतलेली आहे. खालच्या साईडला 3 इंच खोली दिलेली आहे आणि जवळजवळ 10-11चा गळा आहे हा. आता तुम्ही बघू शकता 10चा गळा आहे. गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे आपल्याला आणि डायरेक्ट शेप देऊन घ्यायचा आहे. आता जसा शेप तुम्हाला हवा आहे तसा तुम्ही देऊ शकता. आता तसंही मटका गळ्यासारखा शेप दिलेला आहे मी. आणि हा ब्लाऊज स्टिचिंग झाल्यानंतर तुम्ही बघितलेला आहे आणि त्याच्यावरची साडी ऑनलाईन मागवलेली आहे. ग्रे कलर आहे मस्त नवरात्रीमुळं. आता इथे आपल्याला समोरचा भाग आपल्याला कट करायचा आहे. तर इथे पाठचा जो भाग आहे तो ठेवून घ्यायचा आहे आपल्याला आणि आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे. व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि आहे तसा ड्रॉ केलेला आहे. आणि खालच्या साईडला जवळजवळ 2 इंच कपडा आहे बघा. खालच्या साईडला आपल्याला क्रॉस पट्टी काढायची आहे याच्यामध्ये, म्हणून मी थोडासा एक्स्ट्रा घेतलेला आहे. खालची ती बॉर्डर आहे ती पण आपल्याला कट करायची, म्हणजे 1.5 इंच कपडा आपला एक्स्ट्रा घेतलेला आहे मी. तर तो खालच्या साईडला जो कपडा आहे एक्स्ट्रा तो कट करायचा आहे आपल्याला. आणि बघा फिटिंगच्या साईडला मी 1.5 इंच वाढवलेला आहे. बगलेमध्ये जी फिटिंग आपली होती तिथे 1.5 इंच वाढवलेला आहे आणि कट केलेला आहे. आणि आता कटिंग केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर घडी आपली कितीची आलेली ते पण दाखवते. आता बघा इथे आपला जो उंची आहे ती उंची इथं बरोबर 15-16 इंच आलेली आहे, कारण की आपल्याला क्रॉसपट्टी पण काढायची आहे ना त्यासाठी. तर अशा पद्धतीने आपल्याला 2 इंच जो मिसळलेला आहे आपण तर ते आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे. आता इथे शोल्डरचा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. समोरच्या साईडला जो आपण शेप देतो अर्धा इंचाचा तो द्यायचा. जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करायचा व्यवस्थित परफेक्ट. अस्तरवरतीच आपला ब्लाऊज असतो मैत्रिणींनो. मेन फॅब्रिक तर आपण जास्तच कटिंग करतो. आता इथे गळा रुंदी घ्यायची आहे. तुम्हाला जेवढी घ्यायची मी 2.5 इंच घेतलेली आहे इथं समोरच्या भागाची थोडीशी अशी डिपण्या. तर अशा पद्धतीने शेप देऊ शकता किंवा खालच्या साईडला देऊ शकता, त्याच्या खालच्या साईडला देऊ शकता. तर ही बघा आता गळा इथं 7 इंच झालेला आहे माझा तयार. ती अलीकडची जी रेस आहे सगळ्यात खालची ती मला कट करायची आहे. आता इथे क्रॉस पट्टी मी 3.5 इंचावरती, ह्या साईडला 3 इंचावरती. तर आता आपल्याला व्यवस्थित अशी आखून घ्यायची आहे. समोरची साईड मी इथं थोडासा म्हणजे शेप दिलेला आहे. समोरच्या साईडला बघू शकता अशा पद्धतीने शेप दिलेला आहे. अर्धा इंचाचा शेप दिलेला आहे आणि मेन टक्स पॉईंट 9 इंचावरती आलेला आहे इथे. आता इथून बघा बॉक्स बनवलेला आहे 3.5 इंचावरती. 4 इंचावरती घेतलेला आहे मी इथून, म्हणजे अर्धा इंच आपला हुकलूकच्या साईडला जातं त्या साईडला. आणि परफेक्ट रेड कलरचा ब्लाऊज त्यांनी अंगात घातलेला आहे आणि तो मी ब्लाऊज अपलोड केलेला आहे. जे माप घेते मी त्याच्यामध्ये आणि अंगावरनं माप कसे घेते ते मी दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये तो ब्लाऊज तुम्ही बघू शकता. 4 टक्स किती परफेक्ट बसलेला आहे त्यांना आणि त्यांचाच ब्लाऊज आहे हा. तर अशा पद्धतीने आपला जो ब्लाऊज आहे तो आपला कटिंग करायची आहे आपल्याला. ड्रॉफ्टिंग पूर्ण झालेली आहे बघू शकता तुम्ही.
आता हे 4 टक्स ब्लाऊज आहे, खालच्या साईडला थोडंसं तिरकं झालेलं आहे, ते त्याला व्यवस्थित आपण शेप देऊन घेणार आहोत. अर्धा इंच बघू शकता. ही झाली आपली फ्रंटची. आता गळा इथं मी चेक करत आहे, गळा किती आहे. तर हा बरोबर गळा आहे. जो खालची रेष आहे तीच आपल्याला कट करायची आहे. तर इथे लगेच मी आता कट करून घेणार आहे. बघा, चेक करूनच कट करायचा आहे गळा, मार्जिन सोडायचं आहे आपल्याला. तर एकदम परफेक्ट ह्याचा गळा पण झालेला आहे आणि हा ब्लाऊज पण तयार झालेला आहे, तसा मी दाखवलेला पण आहे तुम्हाला, त्याचीच कटिंग आहे. आता स्लीव. तर आता स्लीव कट करताना बघा छोटी करायची आहे आणि दरवेळेस कशी 3/4 स्लीव करत असते मी आणि सगळ्या ब्लाऊजला आहे त्यांच्या. तर इथे बघा सगळ्यात पहिलं आपल्याला अशा पद्धतीने चेक करून घ्यायचा आहे आपला भुंडा. जर पेपर पॅटर्न मी ठेवलेला नाही आहे, तुम्हाला पेपर पॅटर्न ठेवूनच मी कट करते बाही. पण आता इथे बघा तुम्हाला मी डायरेक्ट कपड्यावरती दाखवते. तर इथे जवळजवळ 4 इंचाची बाही तयार आपल्याला ठेवायची आहे. इथं वर्क आलेला आहे, तो वर्क पण मी इथं चेक करत आहे. तर 5 इंचावरती मार्किंग करायची आहे आपल्याला. 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा, कधी पण थोडंसं एक्स्ट्राच घ्यायचा. तर इथे आपले फिटिंग टाकायची आहे. बाहीची फिटिंग किती आहे तुमची 5 इंच, त्याच्या पुढे मार्जिन ॲड करायचं आहे, कितीची असू दे तुमची बाही. आता इथे बघा डाऊन केलेला आहे 2.5 इंचावरती. एकदम छोटी बाही आहे ना, 2.5 इंचावरती डाऊन केलेला आहे मी इथं. आता इथे 1 इंचावरती बंद बाजूला एक आणि तिथून असा शेप दिलेला आहे. बघू शकता की अशा पद्धतीने इथं शेप दिलेला आहे मी. आता इथे पेपर पॅटर्न ठेवूनच मी कटिंग करत असते. आता मी डायरेक्ट असं कट करून दाखवलेलं आहे. आता तुम्ही पुढचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता इथे शेप देऊन झालेला आहे आणि कट झालेला आहे आणि ही परफेक्ट आपली बाही तयार आहे. आणि हीच बाई मी आपली वर्क आहे त्याच्यावरती ठेवून कट करणार आहे. तर पूर्ण आपली आता पूर्ण व्हिडिओ बघा. बॅकला थोडंसं डिझाईन आहे, फक्त बॅकलाच दिलेले आहे डिझाईन, पण त्यांचा गळा एवढा ब्रॉड आहे ना, ते कुठलीही पॅच येत नाही आहे त्याच्यामध्ये, असं झालेलं आहे. थोडंसं मार्जिन ठेवत आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तुम्हाला जर कळलं नसेल तर मला कमेंट करून विचारा मैत्रिणींनो. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकन प्रेस करा. तुमचा जर चॅनल असेल तर मला कमेंट करा. आता आपण सगळं व्यवस्थित टेप बाय टेप सगळं अस्तरवरती आपण मेन फॅब्रिकवरती कट करून घेणार आहोत. आता हे पॅच दिलेला आहे बाही पुरता तेवढाच, मग त्याच पद्धतीने तशीच बाही कट करून घेतलेली आहे मी आणि कट करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित बाही आपली. पूर्ण ब्लाऊज त्यांचे वर्कवाले आहेत, हॅवी वर्क काचाच आहेत सगळ्या त्या ब्लाऊजला, त्यामुळे शिवायला पण वेळच लागतो. आता इथे आपल्याला पुढचा भाग कट करायचा आहे. अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि कट करायचं. थोडंसं मार्जिन ठेवायचं असतं प्रत्येक वेळी, म्हणजे थोडंसं ठेवायचं आपलं. आता आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे, क्रॉसपट्टी कट करायची आहे. क्रॉसपट्टी ठेवायची आणि कट करून घ्यायची, म्हणजे सगळे पार्ट कट करून घेतल्यानंतर आपल्याला काही टेन्शन राहत नाही. मग क्रॉसपट्टी वेगळी करून घ्यायची लगेच. आता ही पूर्ण आपली अशी कटिंग झालेली आहे. 4 टक्स ब्लाऊज आहे मैत्रिणींनो, 28 साईज आहे.
कटिंग आवडली असेल तर कमेंट नक्की करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. ब्लाऊज एवढा सुंदर झालेला आहे, त्याला लेस लावून घेतलेले आहे मी आणि लाईव्हमध्ये दाखवलेला आहे. हा प्रोडक्ट ब्लाऊज आहे, लाईव्हमध्ये दाखवलेला आहे टिचिंग. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.